कंसाईच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर. 904 ग्रामस्थांच्या कौल. पद गमवावे लागले. शहादा तालुक्यातील कंसाई ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सविता पावरा यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत बहुमताने मंजूर झाला. तब्बल 904 ग्रामस्थांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याने त्यांना सरपंचपद सोडावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कंसाई येथे आयोजित विशेष ग्रामसभेचे अध्यक्षस्थान प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी भूषविले. ग्रामसभेत एकूण 1453 नागरिक उपस्थित होते. त्यापैकी 1053 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. सरपंच हटविण्याच्या बाजूने 904 तर सरपंच कायम ठेवण्याच्या बाजूने 549 मते पडल्याची माहिती प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी दिली. यापूर्वी 13 मे रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली होती. ग्रामपंचायतीतील 15 सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे तसेच विकास कामांमध्ये मनमानी केल्याचा आरोप सरपंचांवर करण्यात आला होता. या निकालामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकप्रतिनिधींसह सदस्यांचा सहभाग आणि विश्वास किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आज कंसाई गावाच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरुद्ध 13 मे 2026 रोजी तहसीलदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. अविश्वास ठराव पारित झालेला होता 3/4 बहुमताने. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदया यांनी 28 मे 2026 रोजी उपविभागीय अधिकारी शहादा अर्थातच प्रांताधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली कंसाई गावाची विशेष ग्रामसभा बोलावली होती. ग्रामसभेत जो 13 मेला ठराव पारित झालेला होता अविश्वासाचा, त्याला साध्या बहुमताने संमती अपेक्षित असते. त्या अनुषंगाने आज या विशेष ग्रामसभेला कंसाई गावातील 1453 नागरिक उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी 904 नागरिकांनी, ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. म्हणजेच त्यांना श्रीमती सविता सांबरसिंग पावरा या सरपंच पदावर नको हवेत. या उलट 549 नागरिकांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यांना याचा अर्थच त्यांना सरपंच महोदया ह्या सरपंच पदावरच अपेक्षित होत्या. आपल्या विशेष ग्रामसभेचं वैशिष्ट्य साध्या बहुमताने संमत करण्याचं असल्यामुळे श्रीमती सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाला बहुमताने म्हणजेच 904 ने अनुसमर्थन दिल्यामुळे त्यांच्यावरचा अविश्वास ठराव हा संमत झालेला आहे आणि आता ह्या दिनांकापासून, ह्या वेळेपासून त्या सरपंच पदावरून पदमुक्त झाल्या आहेत. नमस्कार, मी सौ सीमा साहेबराव विशी, ग्रामपंचायत सदस्य कंसाई. आमचा उद्देश असाच होता की आमच्या गावाचा हा पूर्णपणे विकास व्हायला हवा आहे. म्हणून आम्ही पूर्ण ग्रामपंचायतीमधील जेवढे सदस्य 15 सदस्य आहेत त्यांनी मिळून ग्रामस्थांचं मत घेऊन आम्ही हा अविश्वास ठराव पारित केलेला आहे आणि याच्यात आम्हाला यशही मिळालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. किती महिला सदस्य आहेत तुमच्या? आम्ही महिला सदस्य 8 आहेत. आणि सरपंच महिलाच होते तरी तुमच्या विश्वासात घेतलं नाही तुम्हाला? आमच्या ज्या सरपंच ज्या होत्या त्यांनी आमच्याशी कधीच कोणत्या गोष्टीचा संवाद साधला नाही, आमच्याशी कोणत्याही विषयावरती चर्चा केली नाही. त्यांचे जे पती महोदय होते त्यांनी नेहमी हस्तक्षेप केलेला आहे. ही गोष्ट आम्हाला काही आवडलेली नाही. महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांना समान अधिकार आहे. त्यांनीही त्यांच्या पत्नीला बोलण्याचा अधिकार द्यायला पाहिजे होता आणि ही गोष्ट आम्हाला काही आवडलेली नाहीये. म्हणून आम्ही पण महिला आहोत. महिलांनी ज्या पद्धतीने त्यांच्या गावातील किंवा पूर्ण ग्रामपंचायतीने त्यांना निवडून दिलेलं होतं महिला सरपंच म्हणून, तर त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा महिला सदस्य म्हणून निवड केलेली होती. परंतु त्या महिलेने आमच्याशी किंवा त्या सरपंचांनी आमच्याशी कोणत्याही गोष्टीने आमच्याशी दुवा साधलेला नाहीये. आमच्याशी कोणत्याही विषयावरती चर्चा सुद्धा केलेली नाहीये. बाकीच्या गोष्टी ह्या त्या सरपंच असूनही त्यांना त्यांच्या घरातील काही गोष्टी माहिती पडत नव्हत्या. त्यामुळे मग आमच्यापर्यंतही त्यांचा जो विषय होता किंवा गावाच्या विकासाचा जो विषय होता तो आमच्यापर्यंत येत नव्हता. मग आम्हाला या गोष्टी काय आवडल्या नाही. आम्ही हा विषय त्यांच्याशी मासिक सभेमध्ये, ग्रामसभेमध्ये वारंवार चर्चेत आणलेला आहे. त्यांना वारंवार म्हणजे चांगल्या शब्दांनी, प्रेमाने समजून सांगितलं. परंतु त्यांनी नेहमी आमच्या उत्तरांना हे फक्त उडवीचे उत्तर दिले. त्यांची मनमानी जो म्हणतो आपण, त्यांच्या मनासारखं, त्यांच्या याच्यासारखं, ही लोकशाही पद्धत आहे, राजेशाही नाही. म्हणून आम्ही लोकांचा विकासाचा विचार केला आणि लोकशाही पद्धतीनेच आणि लोकांच्या मतानेच ही निवडणूक घडवून आणलेली आहे.
आणि या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व सदस्यांकडून ग्रामस्थांचंही सर्वांचं धन्यवाद व्यक्त करते. मी रवींद्र खर्डे, डेप्युटी सरपंच कंसाई, ग्रुप ग्रामपंचायत. हे जे सरपंच आहे सविता समरसिंग पावरा, आम्ही यांना वारंवार सांगून बी मनमानी कारभार चालू होता. त्याच्या पतीचा बी हस्तक्षेप होता मध्ये. आम्ही मिटिंग बी घेतलं मार्च महिन्यात. सांगितलं आम्ही त्यांना असं करू नका, आम्ही जसं काम सुचवलं त्याप्रमाणे चालू द्या. पण ते बाहेर मिटिंगच्या बाहेर गेले का लगेच निर्णय चेंज करतात. म्हणून आम्ही सर्व नाराज होतो. कोणाचे ऐकायचे नाही डायरेक्ट सर्व. मग आम्ही 15 लोक नाराज झालो. आता हेडपंप आला, हेडपंपावर तसंच केलं त्यांनी. नवलपूर आमच्या मध्ये नाही, भुत्या ग्रामपंचायत आहे, तर ते हेडपंप टाकून दिलं. मी कैलास गण्या पावरा, राहणार नवागाव. तुम्ही आज जे 15 सदस्य आहेत यांनी अविश्वास ठराव आणलेला होता, तर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. तर का पाठिंबा दर्शवला तुम्ही? कारण असं होतं की बाई आहे मुळे तो पुढाकार, तो त्याचे पतिदेवच पुढाकार घेत होता. यांना कुठे जात होतं, कामाचं काय बोलत नव्हता. आम्ही पण यायचो, ग्रामसभामध्ये बसायचो, वारंवार बसायचो, वारंवार आम्ही पण मुद्दे मांडायचं. फक्त कागदावर लिहून जायचं ते मनमानी त्याच्या तशाच परवाने चालतो. नारळ फोडायला येत नाही, काही नाही, त्याच्याच कारभार चालतो. पूर्ण सदस्य पण करू देत नाही, सगळंच काही नाही. आम्ही वारंवार प्रत्येक ग्रामसभामध्ये येतो, बसतो, बोलतो, तरी आमचे एक पण काम नाही झालेलं आहे. ग्रामस्थांचं काहीच काम नाही केलं त्यांनी, काहीच नाही दिलेले. सदस्यांना ना विचारता काम करतो, सगळं करतो आणि आम्हालाही दिसतं डोळ्यासमोर. आम्ही येतो गावात, आम्ही म्हणून सदस्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.